हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णमुंदे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं रामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामानास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्म्यहं। रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम मामुद्धरम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू तयारुता। प्रस्तुत प्राप्त। आज या ठिकाणी आपण जे सर्वजण उपस्थित आहोत, किम कारण या ठिकाणी उपस्थित आहोत, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की श्री क्षेत्र मिठसागरे या आपल्या गावातील श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहातील आज पाचवा दिवस माझ्याकडे प्रवचनाची सेवा आलेली आहे। आपल्या जवळच असलेले खेडले झुंगे येथील हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी तुकाराम बाबा खेडले झुंगे यांच्या कृपाप्रसादाने वैकुंठवासी पुंडलिक दादा कथले यांच्या प्रेरणेने व महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास लहवीतकर महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या गावातील हा श्रीराम जन्मोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि सर्व भाविक भक्त काया वाचा मनाने तनमन धनाने या ठिकाणी सहभाग घेत आहेत। दररोज हरिपाठ काकडा त्याचबरोबर जेवण होतं आहे, पंक्ती होत आहेत, प्रवचनं होत आहेत, कीर्तनं होत आहेत, असा हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे। आणि आज माझ्या वाटेला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सेवा 5व्या दिवसाची आली आणि या सेवेकरता निवडलेली जी ओवी आहे ती ओवी ज्ञानेश्वरीतील ज्याला पसायदान म्हणतो त्या पसायदानाच्या तशा 9 ओव्या आहेत। त्या 9 ओव्यातील ही जी 4थ्या क्रमांकाची ओवी आहे ती आज या ठिकाणी निवडलेली आहे। आणि या ओवीचा अर्थ सांगत असताना खरं तर माऊलींनी एक प्रकारचं मागणं मागितलेलं आहे आणि ते मागणं मागताना त्यांनी जे हे पसायदान कोणाकडे मागितलं तर हे पसायदान त्यांनी आपल्या विश्वात्मक गुरुदेवांकडे मागितलेलं आहे। मराठी व्याकरणामध्ये 2 प्रकारचे अर्थ ज्या शब्दातून प्रगट होतात त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात। मग अशा पद्धतीचा जो श्लेष विश्वात्मक देव असं जे म्हटलेलं आहे ज्ञानोबांनी, आता विश्वात्मके देवे असं म्हणताना ज्ञानोबांना काय म्हणायचं आहे तर ज्ञानोबांना यामध्ये असं सांगायचं आहे की विश्वात्मक म्हणजे 2 एक काही जण त्याचं निरूपण करताना असाही अर्थ लावतात की देवाकडे पसायदान मागितलं, परंतु दुसरा अर्थ असा होतो
की देवाकडे तर मागितलंच, परंतु पसायदान हे श्री गुरु निवृत्तीदादांकडेही मागितलेलं आहे. असे ते विश्वात्मक शब्दाचे दोन अर्थ आहे. एक श्री गुरु निवृत्तीनाथ आणि त्यानंतर भगवान परमेश्वर भगवंत यांच्याकडे पण ते मागणे. म्हणजे विश्वात्मक हे दोन्हीही, विश्वात्मक या संज्ञेला दोन्हीही बसतात. अमृतानुभवाची सुरुवातीला मंगलाचरणामध्येच श्री गुरूंना वंदन करताना माऊलींनी अशी ओवी असा श्लोक टाकलेला आहे की यद अक्षर मनाव्य आनंद मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथे ते ख्यात दैवता आश्रय. असं जे म्हटलेलं आहे यदाक्षर, अक्षर म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही असे निवृत्तीदादा आहे. भगवत तत्वसुद्धा जे असं आहे की त्याचा कधीही क्षय होत नाही. आणि म्हणून विश्वात्मक ही जी संज्ञा माऊली वापरतात ती दोघांसाठी वापरतात. म्हणून जर मागणं कोणाकडे मागितलं तर ते केवळ परमेश्वराकडे मागितलं असं नव्हे. तिथे माऊलींनी श्लेष साधलेला आहे. ते मागणं निवृत्तीदादांकडेही मागितलं आणि भगवंताकडेही मागितलेलं असं ते मागणं आहे. आणि हे मागणं मागत असताना माऊलींनी बघा कसं, म्हणजे मागणं सुद्धा कोणी मागावं याच्यावरती सुद्धा विचार करायचा जर म्हटलं तर ज्या माणसाने काहीतरी कर्तृत्व केलेलं आहे, काहीतरी काम केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा मजूर मालकाकडे 8 दिवस काम करतो तेव्हा तो पगार बाजारच्या दिवशी मागायला येतो. जर त्याने काही कार्यकर्तृत्वच केलं नाही, काही काम केलं नाही तर पगार मागण्याचा अधिकार त्याला नसतो. त्या पद्धतीनं माऊली परमेश्वराकडे किंवा आपल्या श्रीगुरु निवृत्तीदादांकडे मागणं मागतात. याचा अर्थ त्यांनी काय केलं आहे तर या आता विश्वात्मकी देवे येणे वागयज्ञे तो शावे तो शोनी मज द्यावे पसाय दानही. या अगोदरची जी ओवी आहे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनही सिद्धी नेले, असं जे माऊली म्हणतात येथे माझे जी उरले पायीकपण. या ग्रंथाला माऊलींनी हे जे 9000पेक्षा अधिक ओव्या खर्च करून गीतेचं प्राकृतमध्ये नेवासे क्षेत्री शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अशा पद्धतीने जी नेवासे क्षेत्री पैसच्या खांबाला टेकून आणि काही आपल्या मराठा बांधव असतील किंवा म्हणजे या भूमीमधले महाराष्ट्रीयन भूमीमधले जे श्रोते होते त्यांच्यासमोर गीतेचं प्राकृतमध्ये निरूपण माऊलींनी केलं. ते 9000पेक्षा अधिक ओव्या त्याच्यामध्ये आहे. पण त्या ओव्या खर्च ज्या केला तो काही दिवस तो यज्ञ चालला, त्यावरती प्रवचनं चालली, त्याच्यावरती निरूपण चाललं. हे निरूपण नेवासे क्षेत्री ज्ञानोबाराय आणि आधी बाकीची त्यांची सोपान काका, मुक्ताबाई, श्रीगुरु निवृत्तीनाथ हे सगळे समोर बसलेले आहे. सच्चिदानंद बाबा माऊली जे मुखामधून ओवी पडते आहेत, माऊली मात्र काय करतात ते सगळं लिहून घेत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने सच्चिदानंद बाबा लिहून घेतात आणि माऊली मात्र बोलतात. असं हे सगळं सुरू होतं. आणि हे सगळं सुरू असतानाच या ओव्या खर्च करताना या ज्या ओव्या केल्या त्या ओव्यांना धर्मकीर्तन अशी संज्ञा माऊली देतात. माऊली त्याला काय म्हणतात? धर्मकीर्तन म्हणतात. मग ते म्हणतात की मी हे सगळं 9000 ओव्यांचं धर्मकीर्तन सिद्धीला नेलेलं आहे. हा मोठा माझ्याकडून वाघयज्ञ घडलेला आहे. मग मी हा जो वाघयज्ञ केलेला आहे, वाघयज्ञ म्हणजे वाणीचा यज्ञ नाही का. आपल्याकडे यज्ञ होतात ते म्हणजे असं यज्ञाची ती यज्ञ देही किंवा कुंड मांडून त्याच्यामध्ये चंदनाची लाकडं तीळ टाकले जातात, तांदूळ टाकले जातात, तूप टाकलं जातं आहे की नाही. असा जो होतो तो यज्ञ आपल्या डोळ्यासमोर येतो. पण माऊलींनी असा कुठलाही यज्ञवेदीवरती यज्ञ केलेला नाही, कुठलेही तीळ जाळून तूप जाळून यज्ञ केलेला नाही. तर माऊली म्हणतात मी वाघयज्ञ केलेला आहे. आणि वाघयज्ञ म्हणजे काय तर वाणीचा यज्ञ केला. म्हणजे मी जे 9000पेक्षा अधिक ओव्या तुमच्या पुढे प्रगट केल्या तो पद्धतीचा मी धर्मकीर्तन केलेला आहे. मग आता एवढं कार्य केल्यानंतर ते म्हणतात की आता मला मागण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून ते म्हणतात, म्हणून तो आता जो शब्द आला ना, आता विश्वात्मके देवे, तर आता शब्द म्हणजे आता मला मागायचं आहे. का? कारण आता मी धर्मकीर्तन सिद्धी नेले आणि माझं काही उरलेलं नाही. हे सगळं श्री गुरूंच्या चरणी मी समर्पित करून टाकलेलं आहे. माझ्याजवळ समर्पण भाव आहे. आणि म्हणून ते म्हणतात की माझं फक्त जर काय उरलेलं असेल तर ते उरलेलं आहे. येथे माझे जी उरले पायीकपण. पायीकपण उरलाय म्हणजे सेवकपण उरलेला आहे. मी फक्त तुमचा सेवक आहे. मी कोणी जरी धर्मकीर्तन 9000पेक्षा अधिक ओव्या मी सांगितल्या असतील, परंतु मी काय कोणी मोठा वक्ता लागून गेलो नाही किंवा मी काय फारसा कोणी नाही.
म्हणजे ज्ञानोबारा एवढे ज्ञानाचा महासागर असताना सुद्धा त्यांच्याजवळ विनय दिसतो, त्यांच्याजवळ नम्रता आपल्याला बघायला मिळते. हे फार विशेष गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काही माणसं ज्ञानी असतात पण नम्र नसतात, काही नम्र असतात पण ज्ञानी नसतात, त्यांच्याजवळ विनय बघायला मिळत नाही. परंतु ज्ञानोबाराय ज्ञानी आहेत, नवे नवे ज्ञानातले ज्ञानी आहेत. जे शास्त्राने ज्ञानी अज्ञानी यांचे 4 वर्ग सांगितले की काही ज्ञानातले ज्ञानी असतात, काही ज्ञानातले अज्ञानी असतात, काही अज्ञानातले ज्ञानी असतात आणि काही अज्ञानातले अज्ञानी असतात, असे 4 वर्ग शास्त्रकार सांगतात. त्यापैकी इथे माऊली पहिल्या वर्गात बसतात. तो वर्ग आहे ज्ञानातला ज्ञानी. म्हणून तर त्यांना म्हटलं जातं ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, असं ते म्हटलं जातं. महाविष्णूचा अवतार आहे की नाही, असा असलेला महाविष्णूचा अवतार असलेला असं कितीतरी वर्णन सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे नाही का. तुकोबाराय सुद्धा त्यांचं वर्णन करतात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे त्यांना सुद्धा ज्ञानियांचा राजा अशी अनेक संतांनी, अनेक विद्वानांनी किंवा अनेकांनी त्यांना उपमा दिली. असे ज्ञानियांचे राजा असलेले ज्ञानोबाराय हे काय करतात, म्हणतात की माझं पायिक पण इथं उरलेलं आहे. मी धर्मकीर्तन सिद्धीला नेलं आणि माझं इथं काय उरलं आहे, तर फक्त सेवक पण उरलेला आहे. मी काय मोठा कोणी लागून गेलेलं नाही आणि मी आता सेवा केली नाही, तर मग त्या सेवेचं फल म्हणून मी तुमच्याकडे काही मागतो आहे. मग काय मागतो आहे, तर मग ते या ठिकाणी मागताय का, ते म्हणतात आता विश्वात्मकी देवी. आता त्या मी मधलीच 4 नंबरची ओवी आज घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता त्या बाकीच्या ओव्यांचा मी फक्त थोडा संदर्भ देऊन पुढे मी जी ओवी घेतलेली आहे की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, त्याच्यावरती अनवर्त भूमंडळी भेटतू तयाभूता, त्यावरती मला जास्त स्पष्टीकरण करायचं आहे. पण मी थोडा संदर्भ लावून देतो आणि मग मी पुढे जातो. हे पसायदान म्हणजे आपल्याकडे पसायदान तसं पाहायला गेलं तर मी असं म्हणतो, आता आपण श्रीराम जन्मोत्सव करतोच आहे, तर श्रीराम जन्मोत्सव कशासाठी करायचा, तर रामराज्याची कल्पना साकारभूत व्हावी याच्यासाठी करायचा. आणि रामराज्य यावं म्हणजे काय, रामराज्याची कल्पना काय, तर मला ह्या पसायदानाची ओवी सुचली कशी, ही घ्यावी बा असं का वाटलं, तर त्याच्या पाठीमागचा कार्यकारण भावच असा आहे की मला असं वाटलं की रामराज्य या गोष्टी, रामराज्य पुन्हा यावं असं जर वाटत असेल तर माणसाला त्यासाठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी काय करावं, तर मला असं वाटतं की नाही अख्खी ज्ञानेश्वरी आपल्याला वाचता आली किंवा अख्ख्या ज्ञानेश्वरीचं नाही आपल्याला चिंतन मनन करता आलं, खरं तर दररोज 5-5, 10-10 ओव्या वाचायला काही हरकत नसावी. परंतु मला असं वाटतं की पसायदानाच्या ज्या 9 ओव्या आहेत ना, त्या 9 ओव्या माणसाने आचरणात आणल्या तरी रामराज्याची कल्पना साकारभूत होईल, इतकी त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, इतकं ताकद आहे पसायदानामध्ये. कारण पसायदानाच्या प्रत्येक तुम्ही ओवी बघा, ज्ञानोबारायांनी जे मागणं मागितलंय ते सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलंय. कृपया असा कोणी गैरसमज करून घेऊ नये की ज्ञानोबारायांनी फक्त हिंदूंसाठी मागितलं, ज्ञानोबारायांनी मग मुस्लिमांसाठी मागितलं नाही, ख्रिश्चनांसाठी मागितलं नाही, जैन, बौद्ध, फारसी यांच्यासाठी कोणासाठीच काही मागितलं नाही, असा कृपया त्याचा अर्थ होत नाही. ज्ञानोबाराय फक्त जो माणूस आहे, कारण मम वंशे जीवलोके जीवभूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती, किंवा हरिपाठामध्ये माऊलींनी याचंच भाषांतर केलं असं म्हणा. माऊली म्हणतात का, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य एकच आहे पण सगळ्या जगाला तो विविध किरणांनी प्रकाश देतो, तसा भगवंत एक आहे आणि सगळ्या जीवांमध्ये तो सामावलेला आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, समजा 100 घट तुम्ही मांडून ठेवले आणि दुपारच्या वेळेला त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि पाणी शांत झालंय, सूर्य असं मध्यान्हीला आलेला आहे, तर त्या सूर्याचं प्रतिबिंब घटामध्ये आपल्याला दिसत आहे. 100 घट पाण्याने भरून ठेवले आणि त्याच्यामध्ये मध्यान्ही सूर्य आलेला असताना आपण जेव्हा त्याच्यामध्ये डोकावून बघतो त्यावेळेला प्रत्येक घटामध्ये तुम्हाला सूर्याचं प्रतिबिंब दिसेल. मग 100 घटांमध्ये 100 प्रतिबिंब जर दिसली तर याचा अर्थ 100 सूर्य आहेत का,
तर नाही, वरती बघितलं तर एकच सूर्य आहे, पण खाली बघितलं तर प्रत्येक गटामध्ये तुम्हाला वेगवेगळा सूर्य दिसेल. तशी माणसं खाली बघितली, जगात बघितली तर सगळी वेगवेगळी दिसतात. 750 कोटी लोक आहे जगातामध्ये, आपल्या भारतातच 150 कोटी. अशा सगळ्या जगाचा विचार केला तर 750 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. म्हणजे माणसं वेगवेगळी दिसतात, वेगवेगळ्या धर्मातली दिसतात, वेगवेगळ्या जातीतली दिसतात, वेगवेगळ्या रंगाची दिसतात, वेगवेगळ्या पंथाची दिसतात, वेगवेगळ्या संप्रदायाची दिसतात. कोणी बाई आहे, कोण नर आहे, कोण मादी आहेत, कोणी वृद्ध आहेत, कोणी तरुण आहेत, कोणी मुलं आहेत, कोणी काय आहेत, कोणी काळा आहेत, कोण सावळा आहेत, कोण कसा आहेत, कोणाची भाषा उर्दू आहेत, कोणाची बंगाली आहेत, कोणाची मराठी आहेत, कोणाची इंग्लिश आहेत, कोणाची फारसी आहेत, कोणाची अरबी आहेत, कोणी कन्नड बोलतं, कोणी संस्कृत बोलतं, कोण काय, अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. कोणी जर्मन बोलतं. जवळजवळ 3,500 भाषा आहेत जगाच्या पाठीवरती. आपले पैशाची जे नोट आहेत त्या नोटेवरतीच जवळजवळ 22 भाषा आहेत. आपण जी नोट वापरतो चलनवलनासाठी तिच्यावरती कमीत कमी 22 भाषा आहेत. त्या एका कोपऱ्यामध्ये आहेत बघा. म्हणजे प्रत्येक भाषेतल्या माणसाला ती नोट कळते. मग मला म्हणायचं असं आहे की ज्ञानोबारायांनी केवळ मराठी बोलणाऱ्यांसाठी पसायदान सांगितलंय असं नव्हे, किंवा ज्ञानेश्वरी सांगितलं. कारण संत जे विचार करतात तो फार प्रगल्भ विचार असतो. संतांचा जो विचार असतो तो संतांचा विचार व्यापक असतो. ते केवळ विशिष्ट प्रांतापुरते, विशिष्ट भाषेपुरते, विशिष्ट संप्रदायापुरते ते बघत नाही. त्यांचा विचार म्हणून तर ते म्हटले विश्वची माझे घर. आता ते विश्वची माझे घर मांडताना विश्वाला घर मांडलंय म्हणजे किती मोठी व्यापक कल्पना आहे. किंवा आपल्या आर्य संस्कृतीने वसुदैव कुटुंबकमची कल्पना मांडलेली. म्हणजे सगळं विश्व हेच एक प्रकारचं कुटुंब आहे. विद्यावाच्यस्वती शंकर अभ्यंकर एकदा त्यांच्या व्याख्यानामध्ये बोलले होते तर ते सांगतात की विश्व हे एक कुटुंबाप्रमाणे जर घेतलं तर अमेरिका हे त्या अमेरिका म्हणजे त्या घराचं, म्हणजे जर विश्व हे घर घेतलं आणि त्या घराच्या वेगवेगळ्या खोल्यांचं जर वाटप केलं तर अमेरिका म्हणजे त्या घराची अर्थव्यवस्था आहे. त्या घरामध्ये जो पैसा येतो वगैरे, अमेरिकासारखा महासत्ताक ऐश्वर्य संपन्न राष्ट्र ते त्या विश्वातल्या घराचं एक अर्थव्यवस्थेचं खातं आहे. अजून काय त्या घराचा उद्योग काय असेल तर ते म्हणजे जपान आहे, रशिया आहे, जर्मनी आहे. हे त्या घरातले उद्योग आहेत किंवा त्या घरातले व्यवसाय आहेत. आपला भारत हा काय आहे, आता वेगवेगळे राष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. मग आपल्या भारताचं जर वर्णन केलं तर ते असं म्हणतात की भारत या जगाच्या घरामधला देवघर आहे. म्हणजे भारतामध्ये, कारण देवघर हे शांतता प्रदान करतं. दिवसभर तुम्ही वैतागलेत, कामधंदा करून थकले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला शांतपणाने देवघरापुढे बसले, काहीतरी ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचायला घेतला तर मन शांत होऊन जातं. तुमच्या मनामध्ये जे काही निराशेचे ढग जमलेले असतात ते सगळे निघून जातात आणि तुमचं आकाश जसं स्वच्छ व्हावं तसं तुमचं मनही स्वच्छ होऊन जातं. म्हणून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना साकारभूत करताना किंवा मांडत असताना आपल्याला ही गोष्ट मांडता येईल की आपलं हे जे विश्व आहे हे विश्वामध्ये भारत हा देवघरासारखा आहे. म्हणून माऊलींनी हे विश्वाची माझे घर असं म्हणून पसायदान केवळ हिंदू राष्ट्रासाठी, हिंदू धर्मियांसाठी किंवा महाराष्ट्र माझ्या मराठीची बोलू कौतुके असं जरी ते म्हटले असेल, अमृताते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, मराठीचा गौरव, मराठीची स्पर्धा त्यांनी अमृताबरोबर लावली आणि अमृतालाही मागे टाकेल, फिकं पाडेल अशी माझी मराठी श्रेष्ठ आहे असं ज्ञानोबा जरी मराठीचं गुणगौरव करताना म्हणत असले, पण मराठी भाषिकांसाठीच ज्ञानेश्वरी आहे किंवा पसायदान आहे असं मात्र नाही. जो जो माणूस म्हणून जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाचं माणूसपण पूर्ण करण्यासाठी पसायदानाची आवश्यकता आहे. सगळ्या विश्वाला, सगळ्या राष्ट्रांना या देशामध्ये शांतता नांदावी, आपली राष्ट्र सुखी व्हावी, भरभराट व्हावी, ऐश्वर्य संपन्न व्हावी, राष्ट्र महासत्ताक व्हावी. पण महासत्ताक होताना राष्ट्रातली माणसं सुद्धा महामानवतेकडे गेली पाहिजे. नाहीतर एका बाजूला महासत्ताक होऊन आपण भोगवादाकडे जातो आहे, पण मानवाची पातळी खाली येता कामा नाही. आपण जगताना मोठी मोठी होत जातो खरी, म्हणजे आपल्याजवळ पैसा येईल कदाचित, राष्ट्र श्रीमंत होतील कदाचित, परंतु त्या पैशाचा उपयोग आपण केवळ भोगवादासाठी नको आहे, तो योगवादासाठी सुद्धा असला पाहिजे. आपल्याला तो परमेश्वराचा आणि म्हणजे जीवब्रह्म्याचा योग सुद्धा साधता आला पाहिजे.
केवळ भोग साधून जीवनामध्ये ऐश्वर्य येणार नाही किंवा जीवनाचं कल्याण होणार नाही. आपल्याला जर स्वतःच्या जीवनामध्ये भरभराट आणायची असेल, जीवन विकास साधायचा असेल, तर त्याच्यासाठी जीवन सुगंधी करण्यासाठी ज्ञानेश्वरी तर गरजेचे आहे. पण पसायदान सुद्धा मी सांगितलं ना की 9 ओव्या जरी आचरणात आणल्या, जगाने आचरणात आणल्या, महाराष्ट्रातल्या जनतेने तर आणाव्या. संतांची भूमी, आपल्याला अभिमान आहे की आपल्या भूमीत संत वाढले, रुजले आणि ते ग्रंथ निर्माण झाले. ते आपल्याला त्याचा अभिमान आहेच. पण जगाने सुद्धा संत स्वीकारले पाहिजे. ते टाकाऊ नाही आहेत. जगासाठी जो जो मानव आहे त्या मानवासाठी ते गरजेचं आहे. आणि म्हणून मानवाने काय करावं तर हे स्वीकारावं. माऊलींनी म्हटलंय, आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान आहे. पसाय या शब्दाचा अर्थ अमृत असा होतो. दान म्हणजे मला अमृताचं दान करा. आणि कुठलं अमृताचं दान? तर मग त्यांनी दुसरी जी ओवी ना, त्या ओवीपासून त्यांनी मागायला सुरुवात केली. मग ते श्रीगुरूंकडे मागणं मागता, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हे पहिलं मागणं केलं. ते म्हणतात खळ म्हणजे मूर्ख माणसं. या जगतामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहेत. कुठेही जा तुम्ही, उगाचच आपण अमक्या जातीचा द्वेष, तमक्या जातीचा द्वेष असं आपल्याकडे राजकारणामध्ये विशेष करून चालतं. कारण जातींवरच राजकारणामधले फायदे तोटे अवलंबून असतात. जात गेली पाहिजे असं म्हणणारी माणसं मात्र जातीचाच आधारावरती राजकारण करतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की इथे कुठल्या जातीला द्वेष करण्यात किंवा दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो. आपल्याकडे आता मध्यंतरी एक फॅड आलेला आहे. आत्ता ते संभाजी महाराजांवरती छावा चित्रपट आला असेल. आता तुम्ही वयोवृद्ध माणसांनी बघितला का न बघितला माहीत नाही, पण बऱ्याच तरुणांनी बघितला. त्याची बरीचशी क्रेज होती. आणि ते उगाचच ते काही इतिहासकारांनी म्हणा किंवा काय स्वतःला इतिहासकार म्हणणारे म्हणा, ब्राह्मण जातीचा द्वेष करणं वगैरे, की हे ब्राह्मणांनीच पकडून दिलं कसं वगैरे, असं सगळं मांडणी करायची. आता माझं मत असं आहे, ब्राह्मण वर्ग त्या काळामध्ये ज्ञानाची कवाडं त्यांनी उघडी केलेली होती. त्यांच्यासाठी ती उघडी होती. बहुजनांना शिक्षणाचा फारसा अधिकार नव्हता आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये ब्राह्मण हा होताच. नाही असं नाही, तो राजकारणातही होता, समाजकारणातही होता. परंतु जर एखादा ब्राह्मण वाईट वागला असेल, स्वराज्याच्या विरोधात गेला असेल, म्हणून सगळी ब्राह्मणच वाईट होती असं म्हणून चालणार नाही. मराठ्यांमध्ये एक गणोजी शिर्के वाईट निघाला, फंद फितोरी केली म्हणून काय सगळा मराठा जातीलाच नाव ठेवण्यामध्ये तिला द्वेष देण्यात काही अर्थ नसतो. तुम्ही त्याला मराठा म्हणून शिक्काच का मारता? भास्करपंत कुलकर्णीने अफजल खान वधाच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या विरोधात वकिली केली. शिवाजी महाराजांवरती शमशेरीने वार करण्याचा पण प्रयत्न केला. म्हणून भास्करपंत कुलकर्णी ब्राह्मण होता म्हणून त्याला जेवढा आपण ब्राह्मण होता म्हणून सगळ्या ब्राह्मणांनाच ठेचायचं किंवा सगळ्या ब्राह्मणांनाच नावं ठेवायचं, दोष द्यायचा, त्यापेक्षा त्या भास्करपंत कुलकर्ण्याचाच सख्खा मेहुणा गोपीनाथ पंत बोकील हा अफजल खानाच्या वधाच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या बाजूने वकील होता, हेही लक्षात घ्या. एखाद्या ब्राह्मणाने हरिजनांना, अस्पृश्यांना किंवा इतर लोकांना गावामध्ये मंदिरामध्ये प्रवेश दिला नसेल, तो त्यांचा दोषच आहे, नाही असं नाही. त्या काळातल्या त्या धर्मांची जी काही अधोगती झाली होती ती काही समर्थनीय नाहीच आहे. परंतु आगरकर, सावरकर ह्या ब्राह्मणवादी समाजसुधारकांनी सुद्धा, साने गुरुजींसारखा समाजसुधारक ब्राह्मणच होता आणि साने गुरुजींनी पंढरपूरला अस्पृश्यांना मंदिर खुलं व्हावं यासाठी आंदोलन केलंय. म्हणजे याचा अर्थ काय? कुठल्या जातीला दोष देण्यापेक्षा ती माणसांची अपप्रवृत्ती असते. ती कुठल्याही जातीत आहे, प्रत्येक जातीत आहे. वारकरी संप्रदायातही नाही असं नाही, आहेत भल्या भल्या माळी आहेत, पण अपप्रवृत्तीची माणसं आहेतच की. पण याचा अर्थ तुम्ही संप्रदायाला दोष देणार का? मग तो त्याचा वैयक्तिक विषय असतो. म्हणून त्याला कुठल्या संप्रदायाचा किंवा जातीचा, कुठल्या धर्माचा दोष देण्यापेक्षा त्या प्रवृत्तीला दोष द्या. कारण गीतेने 3 प्रकारची माणसं या जगामध्ये असतात असं सांगितलं. ते म्हणजे सत्व, रज आणि तम. या 3 गुणांनी युक्त माणसं या जगतामध्ये आहेत.
काही माणसं सत्वगुणी आहे, काही रजोगुणी आहे, काही तमोगुणी आहे. मग ही अपप्रवृत्ती नेमकी कोण? फंद फितुरी करणारे असतील, सुडाची भावना ठेवणारे असतील, दुसऱ्या माणसाला हलकी वागणूक देणारे असतील, अपप्रवृत्ती पसरवणारे असेल, भ्रष्टाचार करणारे असतील. ही जी वृत्ती आहे ना, ही कुठल्या जातीची नाही आहे, ही कुठल्या धर्माची नाही आहे, ही तमोगुणी माणसांची वृत्ती आहे. आणि म्हणून माऊली त्यांना खळ म्हणतात. म्हणून खळांची व्यंकटी सांडो म्हणजे या जगतामध्ये जो खळ प्रवृत्तीचा आहे. आता ज्ञानोबारांच्या काळातही होते ना, त्यांनाही त्रास झालाच की. मग ज्ञानोबाराय त्यांना शिव्या घालत बसले नाही, त्यांचं वाटुळं होऊ दे अशी परमेश्वराकडे मागणी केली नाही. ज्ञानोबाराय योगी होते, जपी होते, तपी होते. अरे त्रास देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाकडे ज्ञानोबाराय नुसता दृष्टिक्षेप टाकला असता तर जळून राख झाली असती, अशी तेजस्वी दृष्टी होती ज्ञानोबारायांची. पण ज्ञानोबारायांचं अंतकरण हे आईचं होतं, माऊलीचं होतं, त्यांना ते नको होतं. म्हणून ज्ञानोबाराय पहिलं मागणं परमेश्वराकडे, श्री गुरूंकडे मागताना काय म्हणतात, त्यांना आठवण होते ती खळांची. जी तमोगुणी वृत्तीची माणसं आहेत त्यांची जर जी अपप्रवृत्ती आहे ती वृत्ती जर सांडून गेली, व्यंकटी म्हणजे बुद्धीचा वाकडेपणा. म्हणून आपल्याकडे देवाचं एक नाव आहे व्यंकटेश्वर. आपल्याकडे नाव आहे देवाचं व्यंकटेश्वर. व्यंकटेश्वर म्हणजे काय? जो बुद्धीची देवता असलेले, परंतु ज्याची बुद्धी वाईट आहे, वाकडी आहे, त्या वाकडी बुद्धी काढून टाकणारा जो ईश्वर तो व्यंकटेश्वर, असं देवाचं पण एक नाव. म्हणून खळांची खळ मरून जाऊ दे, या जगातले खळ मरू देत असं नाही. अहो मेले असते तर 13व्या शतकातले मेले असते, पण परत खळ निर्माण झाले नसते का? झालीच असते ना. त्रेतायुगातही असुर होते, द्वापर युगातही असुर होते, आता नाही का? आता फक्त शिरटिंग करणारे, टाय लावणारे असा प्रकार झाला. पूर्वी तर अशी वेगळ्या चित्र विचित्र पोशाख करून वावरणारी राक्षस असतील, पण आताही राक्षस आहेच. कारण ती एक प्रवृत्ती आहे, ती प्रत्येक युगात राहत असते, ती प्रत्येक कालावधीमध्ये असते, प्रत्येक काळात असते. त्यामुळे ज्ञानोबाराय म्हटले हे खळ मारून काही जग सुधारणार नाहीये. ज्ञानोबारांचा विचार अतिशय पुरोगामी विचार आहे. ज्ञानोबारांनी विचार केला की हे खळ जाती कुणाकुणाला मारणार. बरोबर आहे, असे किती खळ आहेत. त्या काळामध्ये एकच रावण होता, आता घराघरात रावण आहेत, गल्ली गल्लीत रावण तयार झाले. त्या काळात एकच दुर्योधन होता, आता दुर्योधन वृत्ती ही जवळजवळ प्रत्येकामध्ये भिनायला लागलेली आहे. मग तुम्ही मारणार कोणाकोणाला? त्यापेक्षा ज्ञानोबाराय म्हटले की त्यातली जी खळ प्रवृत्ती आहे ती खळ प्रवृत्ती सांडून जाऊ दे, मग जे उरल ते निर्मळ अंतकरण उरेल. आणि निर्मळ अंतकरणाचा मनुष्य प्रभूला आवडतो आणि तो मनुष्य आम्हाला हवा आहे. म्हणून ते म्हटले खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. नुसती खळाची वाईटपणा जाऊ नये, तो तर जावाच, पण तो नुसता गेला म्हणजे मनुष्य चांगला झाला असं नव्हे. सत्कर्म रती वाढो, त्याची सत्कर्माची रती वाढली पाहिजे, सत्कर्माची प्रेरणा झाली पाहिजे. जर सत्कर्माची प्रेरणा त्याला झाली नाही तर तो खळ प्रवृत्तीचा माणूस पुन्हा खळच वागेल. म्हणून बघा, तुम्हाला सांगतो, समाजातून जर अंधश्रद्धा काढायच्या असतील, कर्मकांड काढायचं असेल तर समाजाला तू हे करू नको असं कधीही सांगायचं नाही. आता विषय निघाला म्हणून सांगायला हरकत नाही. तुम्हाला किती माहिती आहे. आता ते माझं कसं आहे, थोडं प्राध्यापक माणूस असल्यामुळं थोडंसं ते वेगळा विषय होतो आणि आपण सर्वसामान्य माणूस आहे, त्यामुळे माझं बोलणं आपल्याला कितपत कळेल माहीत नाही. पण आता पाठीमागे सर बसले, सरांच्या लक्षात येईल. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी धर्मातल्या अंधश्रद्धा काढण्याचा प्रयत्न केला, कर्मकांड काढण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना त्यांचं खून का व्हावं, त्याला कारण एकच आहे. त्यांनी केलेलं कर्म किंवा त्यांनी जे काम केलं ते खूप चांगलं. फक्त झालं असं की तुम्ही हे करू नका आणि त्याच्यावर बंदी घालण्याचं किंवा ते लाथाडायचं काम दाभोळकरांनी केलं आणि हिंदू धर्मियांच्या भावना अशा झाल्या की हा आपल्या विरोधात आहे म्हणून खून झाला, दुसरं काही नाही. आणि तसं संतांनी सुद्धा विद्रोह पुकारला, पण संतांनी असं कधी केलं नाही की तू हे करू नको. तुम्हाला सांगू का, मुलाचं उदाहरण देतो. समजा मुलगा आहे, लहान मुलाने मोबाईल घेतला आणि तुम्हाला घाईघाई आता कुठेतरी निघायचं आहे, तुमचा मुलगा मोबाईल देत नाही आहे. आता तुम्ही सगळे म्हणजे तुमचा नातू देत नाही आहे, समजा तुमच्याकडे एवढा मोबाईल नसेलच म्हणा आहे की नाही, राहिलाय घरी तर तुम्हाला काही टेन्शन नाही. पण समजा आता
माझा मुलगा आहे समजा, आता माझं उदाहरण देतो, माझ्यावर घेतो कारण सगळ्यांपेक्षा लहान मीच आहे, तुम्हाला नातू येईन, मला मुलगा आहे म्हणून मुलाचं उदाहरण देतो मी. समजा आता मला प्रवचनाला निघायचं आहे, मीठ सागराला मुलाने फोन घेतलाय आणि फोन काय देत नाही. मी म्हटलं अरे बेटा दे फोन, नाही, तो गुंगलाय, तो फोन काही सोडायला तयार नाही. मग मला सांगा, फोन त्याचा जर हातातून विस्कळून घेतला तर तो रडत बसेल, तो 4-2 वस्तू फेकून देणार, तो अजून त्रागा करणार. हे शहाणपण आहे का बापाचं, त्याच्याकडून फोन हिसकावून घेणं? शहाणा बाप तोच जो खिशातून चॉकलेट काढतो आणि तो सांगतो की अरे बेटा तुझ्यासाठी ना मी एक गोड चॉकलेट आणलेलं आहे, हे बघ चॉकलेट. हां, माझ्याकडे दोन्ही आहे योगायोगाने फक्त माझ्या पुढं मुलगा नाही, आजोबा बसले आहे की नाही. आणि मग मी म्हटलं दर तुला चॉकलेट देऊ की, मग तो काय करतो, चॉकलेट घेतो आणि फोन टाकून देतो. मग मिळाला की नाही फोन? मिळाला. आणि तेच म्हणजे तो रडला पण नाही, तो आनंदी पण झाला, तो खुश पण झाला आणि तुमचा मोबाईल तुम्हाला मिळाला, म्हणजेच तुमचा हेतू सफल झाला. आता संतांनी केलेलं कार्य आणि दाभोळकरादी सुधारकांनी केलेलं कार्य याच्यामध्ये हा फरक आहे. खून होतात, इडून पुढे लक्षात ठेवा. हिंदू संघटना जागरूक आहे. जर हिंदू धर्मियांवरती अशा प्रकारचे आक्षेप घ्याल तर मरायला तयार राहा, मरणारच. पण तुम्हाला जर धर्मामध्ये अंधश्रद्धा आहे, धर्मात कर्मकांड आहे, त्या अपप्रवृत्ती काढून टाकायच्या असतील तर मी जसं दृष्टांत दिला त्याप्रमाणे काढाव्या लागतील. संतांनी तशा काढल्या. संतांनी सांगितलं नाही ते करू नका, हे कधीच सांगत नाही. समाजातून एखादी गोष्ट जर काढायची असेल ना तर समाजाला नवं द्या, मग समाज तिकडे जातो हे सुटतं. आलं का लक्षात? जसं का आता तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर गेला ना, बस स्टँडवर गेला, इकडे गेला, तिकडे गेला, सगळीकडे नकारात्मक पाट्या. सगळ्या देशात फिरा तुम्ही, सगळीकडे तीर्थयात्रेला जा, सगळ्या नकारात्मक पाट्या. इथे लघुशंका करू नये, इथे थुकू नये, इथे चपला काढू नये, इथे नारळ फोडू नये, इकडे आमकं करू नये, इथे पार्किंग करू नये. आणि याच्यामुळे होतं काय का लोकांचं संभ्रम सुटत नाही. त्यापेक्षा मी तर असं म्हणतो देशात पाट्या अशा लागल्या पाहिजे, इथे पादत्राणे काढावे, इथे नारळ फोडावा, इथे चप्पल काढावी, किंवा इथे लघुशंकेला जागा आहेत, किंवा इथे असं करावं, या पाट्या लावा, इथे थुका, अशा पाट्या लावा. आता मला सांगा, कितीतरी आता आपल्याकडे तर बरीचशी माणसं तंबाखू खातात, तोंडात असतोच, वारकरी पण खातात, लाजायचे काय त्याच्यात, खातातच. मग आता मला सांगा, जर अशा पाट्या लावून ठेवल्या इथे थुकू नका, इथे थुकू नका, अरे थुकायचं कुठं मग ते सांग ना, थुकायचं कुठे? हां, इथे लघुशंका करू नका, अरे मग करायचे कुठे? मग वारकरी बसतात उघड्यावर कुठे, पण तुम्ही सोय कुठे करतात हे महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही नकारात्मक ऊर्जेने सुधारणा होत नाही. समाजामध्ये असा नकारात्मक विचार पेरला की हे करू नका, ते करू नका, ते करू नका, हे करू नका. मुलांना सुद्धा टी व्ही बघू नको, 10वीला आहेत, मोबाईल पाहू नको, 10वीला आहेत, असं सांगण्यापेक्षा त्यांना काय विशिष्ट वेळ द्या, एवढ्या वेळेत हे कर, एवढ्या वेळेत हे कर, संपला विषय. म्हणजे सुधारणा करताना सुद्धा नेमका कुठल्या विचारधारेने सुधारणा केली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. जसं एक उदाहरण तुम्हाला देतो की एक जणाचं सिगारेट सुटत ते बघा त्यांनी सांगितलं 10 असतात, बरं समजा 10 नग आहेत. मग आता तो दररोज जर 10 पितो आहे तर म्हटल्यावर त्याला काय, ते डॉक्टरला कळालं त्याचं मानसशास्त्र की हे काही सुटणार नाही. मग डॉक्टरनी डोकं लावलं, डॉक्टरनी सांगितलं असं करा, आज या गोळ्या देतोय, या गोळ्या घ्या, आणि ह्या गोळ्या घेतल्यानंतर आज मात्र 9 प्यायचे. किती प्यायचे? आज गोळी घेतली की 9 प्यायचे, दुसऱ्या दिवशी 8 प्यायचे, तिसऱ्या दिवशी 7 प्यायचे. असं करत करत जेव्हा 10 दिवसांनी डॉक्टरकडे तो आला आणि डॉक्टरने विचारलं आता किती पितात, तर म्हटलं एकही नाही. म्हणजे का, तुम्ही तर पित होते? नाही म्हणे, कमी करत करत आलो आणि एकदाचं सुटूनच गेलं. म्हणजे ही ती गोष्ट आहे. जसं सासू सुनांचं भांडण झालं आणि सासू सुनांचं भांडण झाल्यानंतर सून निघाली रात्रीचीच आत्महत्या करायला, आणि आपले एक कीर्तनकार येत होते, कीर्तन आटपून मोटरसायकलीवरती, त्यांनी बघितलं ही बाई एवढ्या रात्री 9 ते 11 कीर्तन केलंय, 12 वाजता महाराज चालले होते, ही कोण बाई चालली, कुठे निघाली एवढी? पण ते आडवे झाले.
ते म्हटले अगं बाई कुठे काय राग रुसली का काय, कुठे निघालीस? म्हटले मला जगायचं नाही, माझी सासू सतत भांडत असते, बोलत असते, नवरा पण माझी बाजू घेत नाही, नवरा आहे त्याचा आईचंच ऐकतो, माझं काय ऐकत नाही, माझं काय खरं नाही, मला काय राहायचं नाही, मी आता मरतेच, बापाकडे फोन करावा, बापाला जावं तर बाप मला दापितो, मला काही जगायचंच नाही, इतकी वैतागली होती. मग त्या महाराजांनी सांगितलं ये बघ वैतागलीस तू, पण आता एकदा माझा निर्णय ऐकशील का? माझं मी तुला काही पथ्य देतो, काही औषध आहे माझ्याकडे, तुझी सासू भांडते ना, सासूवर माझ्याकडे औषध आहे ना, मी ते औषध देतो, ते तू घे. ते औषध घेतलं की तू थोडासा प्रयोग करून बघ, तुला जर फरक वाटला तर मग आत्महत्या थांबेल, आणि नाही वाटला तर खुशाल आत्महत्या कर, मग माझ्याजवळही पर्याय नाही. म्हटले म्हणे मग काय औषध आहे? म्हणे ते तुला उद्या देतो, आता कुठे, मी कीर्तनावरून आलो, आता कसलं माझ्याकडे औषध, तू असं कर माझ्या घरी ये, मी तुला औषध देतो. म्हटले बरं. आता गावचेच होते महाराज, ते गेले बघ. सकाळी आली ती बाई, म्हणे तुम्ही मला औषध देणार होते, द्या औषध. त्यांनी दिलं, मग एक बाटलीमध्ये औषध तयार करून दिलं आणि सांगितलं या औषधाचं, म्हणे हे सकाळी घेऊ का संध्याकाळी घेऊ? म्हटले हे सकाळी घ्यायचं नाही, संध्याकाळी घ्यायचं नाही, या औषधाचा टायमिंग असा आहे, जेव्हा सासूचं तुझं भांडण होईल त्यावेळेस एक भुचन तू घ्यायचं, तोंडात टाकायचं आणि गिळायचं नाही. म्हणे कुठपर्यंत गिळायचं नाही? तर म्हणे जोपर्यंत सासू बोलते भांडते तोपर्यंत औषध गिळायचं नाही, आणि जेव्हा सासूचं भांडण तुमचं भांडण मिटल तेव्हा ते औषध गिळायचं नाही, खाली टाकायचं. म्हटले असं? म्हणे हो. आणि तिने ते सुरू केलं. सासूचं दररोजच्या प्रमाणे नेहमी भांडण कशाने खुरापत काढली आणि ती भांडायला लागली. सासू भांडायला लागल्यानंतर मग सुनाने लगेच घेतलं ते महाराजांचं औषध, बुचण खोललं, बुचणभर औषध घेतलं, तोंडात टाकलं, तोबरा बसला. आता तिच्या तोंडात औषध असल्यामुळे सासू एवढी बोलते, दररोज सासू बोलायला लागली का ही पदर खोसून बोलायची, पण आज तोंडात बोकणं असल्यामुळे महाराजांनी सांगितलं औषध गिळायचं नाही, त्याच्यामुळे ती नुसतीच सासूकडे बघायची. बोलायला जावं हिचं गण जीव तळतळायचा, कारण ती आई वडिलांचा उद्धार करायची सासू, हिला गण वाटायचं की आपण बोलावं, हिला पण बघावं, पण आता तोंडात औषध टाकावं तर मग गुण येणार नाही, काय करायचं? मग ती औषध तसंच ती ठेवून धरलेली. तुम्हाला सांगतो सासू अशी मूडमध्ये आली, सासूने इतका आईवडिलांचा उद्धार केला, कुळाचा उद्धार केला, सगळं बोलली, पण सुनाचा एक शब्द नाही. सासू म्हटली हिला काय झालंय, आज तर काहीच बोलत नाही, मी हिच्या कुळाचा उद्धार केला का तीही माझ्या कुळाचा उद्धार करते, आणि आज मात्र एक शब्दही बोलत नाही, प्रकार काय? असं थोडं थोडं होत राहिलं. तुम्हाला सांगतो दररोज असं होताना ती आज जेवढ्या तावाने भांडली, दुसऱ्या दिवशी तिचं टक्केवारी कमी व्हायला लागली, नंतर ती 80%च भांडली, नंतर 50%च भांडली. असं करत करत 7-8 दिवसात ती बाटली संपली, औषध संपलं, आणि संपल्यानंतर सासूने 7-8 दिवसात भांडायचंच सोडलं. सासू म्हणली काय उगाच डोकं लाईत बसत्या, ती जर तिकून प्रतिसादच नाही तर भांडणात हवाच निघून जाते, काय भांडणात मजा आहे म्हटले, निदान आपण येड्यासारखं तिला बोलत राहायचं. म्हातारीनं बोलणं बंद करून टाकलं, म्हातारी आता भांडायची नाही. आणि हिला मात्र असं वाटलं की महाराजांचा उपाय जालिम होता, आपल्याला तंतोतंत लागू पडलाय, आता आपण अजून एक बाटली घेऊ, अजून 8-15 दिवस औषध घेऊ, म्हणजे अजून फरक कायमचाच पडून जाईल बा. ती पुन्हा महाराजाकडे आली, महाराजाला म्हणली मागच्या आठवड्यात दिलेली बाटली संपली बरं का, आणि गुण पडलाय, मात्र सासू काय आता भांडत नाही, पण मला असं वाटतं थोडं ॲडव्हान्समध्ये एक बुचन घ्या, एक बाटली घ्यावा बा, अजून 8 दिवसाचा डोस, म्हणजे मग बरं वाटेल. त्यावेळेला त्या महाराजांनी सांगितलं अगं बाई, ते औषध काय भांडण मिटण्याचं नव्हतं, मी काय केलं, ते जे औषध होतं त्या पाणीच होतं, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं, ते थोडं खारट केलं आणि तेच तुला दिलंय, काही टाकलेलं नाही, कुठे मंत्र मारलेलं नाही, काही नाही. उपाय त्या तुझा जो फरक पडला ना सासूला भांडायचा, तो फरक औषधाचा नसून तू मौन व्रत धारण केलं त्याचा आहे. म्हणजे मला सांगा, दोष काढला सासूचा, पण कसा काढला कीर्तनकार महाराजांनी, तर तो अशा उपायाने काढला. संतांनी समाजातले दोष, कर्मकांड, अंधश्रद्धा सुद्धा काढल्या, पण तुम्ही हे करू नका, तुम्ही हे करू नका असं डोकं लावून काढलेल्या नाहीत. तर समाजाला सांगितलं की जे सुंदर असलेलं ध्यान आहे ते ध्यान तुम्ही घ्या, एक कुठला तरी सार 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 विठोबा नाम तुझे सार, हे तुझं जे नाम आहे ते नाम घ्या, अशी नामं घेऊन सांगितलं की तू अशी जर नामं घेतली तर निश्चितपणाने तुझ्या जीवनात बदल होईल. म्हणजे थोडक्यात काय, संतांनी ज्या गोष्टी सांगितल्या समाजाला त्या या पद्धतीने सांगितल्या. म्हणून तुम्हाला सांगतो, समाज सुधारक संतसुद्धा समाज सुधारक होते. आगरकर, टिळक किंवा अजून कोण गोखले असतील, काय असतील, किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे असतील,
इतर समाज सुधारकांमध्ये आणि संत समाज सुधारकांमध्ये फरक काय? तर फरक हाच आहे की त्यांनी डायरेक्ट बंड केलं. इतर समाज सुधारकांनी कुठल्याही मानसशास्त्राचा वापर न करता बंड केलं आणि त्या बंडाचा गैरफायदा असा झाला की समाजांनी त्यांनाच नावं ठेवलं. काहींनी तर जिवंतपणी प्रेतयात्रा काढल्या समाजाने त्या लोकांच्या. पण संतांनाही त्रास झाला खरा, पण संतांनी भक्तीचं अधिष्ठान मांडलं आणि संतांनी भक्तीचं अधिष्ठान ठेवून समाज सुधारणा केली. कुठल्या खळाला नावं ठेवलं नाही, कुठल्याही खळाची व्यंकटी सांडली आणि त्याला सत्कर्माची प्रेरणा झाली की मग असा माणूस आम्हाला हवा आहे. आणि असं जगामध्ये माणसं जर निर्माण झाली, म्हणून ते म्हणतात की अशी खळ प्रवृत्ती जाऊन चांगली वृत्ती माणसांना धारण केली की मग ते म्हणतात की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि खळांची व्यंकटी सांडल्यानंतर जे निखळ माणूस उरतो ना, त्या माणसांची मैत्री झाली पाहिजे. ते सगळ्यांची गट निर्माण झाले पाहिजे, ते एकत्र आले पाहिजे. फ्रेंचमध्ये रोमा नावाचा एक विचारवंत होऊन गेला. त्याचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये जे वाईट प्रवृत्ती आपल्याला दिसते तिचं कारण जर काय असेल तर तिचं एकमेव कारण आहे. समाजात अपप्रवृत्ती का पसरली त्याचं कारण एकच आहे की दुर्जन खूप वाढले. आपलं बोलतो काय आपण, सध्या लोक टाळ्यावर नाही राहिले, दुर्जनच वाढले म्हणून जगाचा सत्यानाश झाला. रोमा रॉला नावाचा जो फ्रेंच तत्वचिंतक आहे त्याचं म्हणणं वेगळं आहे. त्याचं म्हणणं असं आहे की जगामध्ये दुष्ट प्रवृत्तीची माणसं सक्रिय झाली म्हणून अधर्म वाढला असं नाही, तर सज्जन लोक निष्क्रिय झाली म्हणून दुर्जनांचा प्रभाव वाढलाय अशी एक गोष्ट आहे. ते लक्षात ठेवा. म्हणून सज्जनांची मैत्री भाव जडला पाहिजे. एकदा खळांची वृत्ती गेली, सत्कर्माची प्रेरणा झाली की मग माणसाला परस्परांमध्ये मैत्री संबंध झाल्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. ही ओवी फार महत्वाची. याच्या पाठीमागे म्हणजे जो जे वांछिल तो ते लावो म्हणजे जो जशी इच्छा करील तसं त्याला प्राप्त होवो, हे म्हणणं थोडंसं घातक ठरतं बरं का. म्हणजे हिचा संबंध, या ओवीचा संबंध लावताना पूर्वमीमांसा लक्षात घ्यायची. जर या ओवीचा संबंध मागच्या ओवीशी जोडलेला आहे, तो संबंध न घेता नुसती जर एवढंच घेतलं, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात, तर मात्र आपल्यात गोंधळ होईल. कारण मी जर असं म्हटलं की जो ज्याला जशी इच्छा होईल तसं त्याला प्राप्त होवं, असं जर म्हटलं तर कोणाला काय इच्छा होईल ते काही सांगता येत नाही. हे लक्षात ठेवा. मग कोणी कशी इच्छा प्रगट करेल, कारण मी मगाशीकच बोलून गेलो, जगतामध्ये सत्व रजतम या 3 गुणांनी युक्त लोक आहेत. सत्वगुणी चांगली इच्छा प्रगट करतील, रजगुणी ऐश्वर्य संपन्न इच्छा प्रगट करतील आणि तमगुणी वृत्तीची जी माणसं आहेत ती मात्र वाईट इच्छा मागून घेतील. आणि मग त्यांची इच्छा पूर्ण व्हावी का? नाही. मग जो जे वांछिल तो ते लावो हे समजून घेताना मागच्या ओव्यांचा संबंध जोडा. म्हणजे मी आत्ता जे सांगून आलो आपल्याला की ज्या वेळेला खळांची वृत्ती जाईल, खळांची व्यंकटी सांडेल, त्यांना सत्कर्म करण्याची प्रेरणा होईल, त्यांच्यामध्ये परस्पर मैत्रभाव निर्माण होईल, दुरितांचे तिमिर जातील, विश्वास स्वधर्म सूर्याचा उदय होईल, त्या वेळेला जो जे वांछिल तो ते लावो. कारण त्यानंतर हे सगळं घडल्यानंतर ही जी मानसशास्त्राची प्रक्रिया आहे किंवा आध्यात्मिक प्रक्रिया आहे, ही जर मानवजातीवर घडली तर त्यानंतर कुठलाही माणूस वाईट इच्छा प्रगट करणार नाही. खळांची व्यंकटीच जर गेली तर त्याच्या मनामध्ये सत्कर्माची प्रेरणा झाली, वाईट विचार येणारच नाही. आणि वाईट विचार, वाईट विषय, वाईट वासना उत्पन्नच झाले नाही तर मग त्याची इच्छाही वाईट राहणार नाही. म्हणून जेव्हा खळांची वृत्ती पालटे त्यावेळेला त्यांची निर्माण झालेली वृत्ती ही चांगली असेल आणि मग जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात असं म्हटलेलं आहे. आणि मी जे पुढे म्हणत होतो की वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. आता ही खरं तर ही ओवी आजच्या प्रवचनाची आहे बरं का. आता इथे बघा, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटतू भूता किंवा भेटतू तया भूता असं ते आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे काय म्हणतो,
आता ती ओवी आज नाही म्हणून आपण चिंतन इथपर्यंतच करणार आहे आज, परंतु पुढे आपण चला कल्पतरूचे आरव अशी जे आहे ना, उच्चार सुद्धा पसायदानाचे उच्चार करताना चला कल्पतरूचे असं नाही, चचा उच्चार हा कसा आहे माहिती का, च नाही च असा उच्चार आहे, चला म्हणायचं, चला नाही. बरीचशी माणसं पसाय चला कल्प, कुठं चला, इडच थांबा, पुढे चला. चला कल्पतरूचे नाही, चला कल्पतरूचे. आणि प्राणी जात म्हणायचं नाही तर प्राणी जात असं म्हणायचं, अशी ती पद्धत आहे. म्हणजे आपण अजून एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, माझी या जातीचा मज भेटो कोणी, माझी या जातीचा मज मिळो कोणी, असं ते भेद आहे. परंतु तिथे आपण जातीचा म्हणतो ना, माझी या जातीचा मज मिळो कोणी, तर तसं जातीचा नाही येतो शब्द. काय माहिती आहे का, आता ते छापून येतं, जच येतो छापून, प्रिंटिंगमध्ये ज येतो, त्याच्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्यानुसार काय करतो त्याचा उच्चार करतो, जच उच्चार करतो. पण ते उच्चार बदलतात, संस्कृतमधून ते शब्द आलेले, त्याच्यामुळे ते उच्चारांमध्ये रस्व दीर्घ असतो, तो बदलत असतो. त्याच्यामुळे माझी या जातीचा नाही तर माझी या जातीचा असा तो शब्द आहे. हां, आता माझं आडनाव समजा जगताप आहे, आता जय, मग जगताप का जगताप कसा उच्चार होईल, जगताप का जगताप, काय उच्चार करणार. त्याच्यामुळं जचा उच्चार, चचा उच्चार चप्पल म्हणतो आणि चप्पळ म्हणतो, चचा उच्चार बदलतो हे लक्षात घ्या. त्यानंतर जचा उच्चार सुद्धा बदलतो हे लक्षात घ्या. आपण चपळ म्हणतो आणि चपल म्हणतो, चपल चपळ, च मध्ये बदल होतो, म्हणजे च असेल ज असेल हे शब्दांमध्ये बदल होतात. त्याच्यामुळे आता हे संस्कृतमधून इकडे आल्यामुळे आपण आता आपल्याकडे समजा संस्कृत भाषा राहिली नाही म्हणजे आहेत, पण आपण ती शिकवली जात नाही शाळांमध्ये, पण त्या भाषा आता ती मृत भाषा, डेड लँग्वेज म्हणून ती बाहेर टाकून दिली. परंतु खरं तर ते शिकवलं पाहिजे, म्हणून त्याच्यामधले उच्चार मराठीमध्ये जसेच्या तसे येतात. त्यामुळे आपल्याला ते माहीत नसल्यामुळे आपण चला कल्पतरूचे म्हणतो, पण तो च हा संस्कृत असल्यामुळे चला नाही तर चला. चला का म्हणायचं, चला या शब्दाचा अर्थ चलन करणारा म्हणजे चालणारा असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जेथे तिथे जो तो अर्थ लावायचा असतो आणि उच्चार सुद्धा करताना जो तो करायचा असतो. सांगायचा भाव असा की आपल्याला जी ओवी बघायची ती वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असं जे आपण म्हणतो, तर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण, तर जी ईश्वराला मानणारा जो वर्ग आहे तो ईश्वराला मानणारा वर्ग हा निर्माण झाला पाहिजे जगामध्ये. आज खरं तर तसा वर्ग फारसा आपल्याला दिसत नाही. म्हणजे जिथे जिथे संत विचार रुजलेले आहे, जिथे जिथे विचार आहे तिथे मात्र तो विचार दिसतो. परंतु बरीचशी माणसं नश्वरनिष्ठ वागायला लागलेले. बरीचशी काय आहेत माहिती का, आता ईश्वरनिष्ठांमधला पण फरक आहे की ईश्वरनिष्ठांमध्ये म्हणजे कशा पद्धतीने, तर ईश्वरनिष्ठ कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या जर करायची म्हटली तर आपल्याला अशी करता येईल की ज्याला इतर काही प्राप्त करण्याची इच्छा नाही असा ईश्वरनिष्ठ, जो शोक करत नाही तो ईश्वरनिष्ठ, आणि ज्याला द्वेष करत नाही तो ईश्वरनिष्ठ, ज्याला इतर विषय नाही तो ईश्वरनिष्ठ. अशी ईश्वरनिष्ठांची अनेक पद्धतीने व्याख्या करता येते. आता आपण श्रीरामांचा जन्मोत्सव करतोय म्हणून श्रीरामांचं उदाहरण द्यायला हरकत नाही. तुम्ही ते सगळं कुटुंब बघा, सगळा परिवार बघा, कोणीच कोणाचा द्वेष करत नाही. या पुढे आनंद या पुढे महाराज आलेले आहे. हाच विषय मी त्यांचा मलडोनला मांडलेला होता. आज योगायोगाने महाराज पण तिथे उपस्थित झाले त्या दिवशी. या मी प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत सांगत होतो की ही सगळी मंडळी आहेत ना, ते रामराज्य आलं पाहिजे म्हणजे काय, मी मागाशी म्हणून गेलो की पसायदान ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या पसायदान रामराज्य आणण्याच्याच गोष्टी. आपण श्रीराम जन्मोत्सव करतो आहोत म्हणजे आपण नुसतं जन्मोत्सव केला आणि मोकळे झालो, आपली जबाबदारी संपली असं नव्हे, तर आपण त्या रामराज्य आणण्यासाठी कटिबद्धही झालो पाहिजे. निदान त्याचा प्रयत्न आपण सुरू केला पाहिजे. आणि तो प्रयत्न सुरू करायचा असेल तर माऊलींचं पसायदान आपल्याला प्रेरणा देईल. म्हणून पसायदान जे आपल्याला सांगतं रामराज्य येणं म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये कदाचित असा विचार असेल
का रामराज्य येणं, पसायदानाने रामराज्य उभं राहील. मग रामराज्य येणं म्हणजे पुन्हा रावण का, पुन्हा सीता का, पुन्हा राम का, पुन्हा दशरथ का, पुन्हा श्रावण बाळ का, पुन्हा हे सगळं होणार का, पुन्हा मग ते सगळं रामायण घडणार का, पुन्हा वानर, पुन्हा रथ, पुन्हा गदा, पुन्हा युद्ध, पुन्हा हे सगळं धनुष्य, परत नरसंवार होणार का, काय नेमकं, पुन्हा शूर्पणखा येणार का, काय होणार, काय नेमकं, रामराज्य आलं पाहिजे म्हणजे काय नेमकं. तर रामराज्यातली काही कन्सेप्ट असं आहे. आता तुम्ही बघा ना, रामराज्याचा जर अभ्यास करा चांगला, की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र दशरथ राजे सांगतायत की तुझा राज्याभिषेक करायचा आहे, आणि राज्याभिषेक केल्यानंतर राम प्रसन्न आहेत, नाही का, ते आता गादीवर बसायचं, अयोध्येचा राजा होणार म्हणून खुश आहे. आणि मध्यंतरी काहीतरी होतं, ती मंथरा जाऊन कैकेयीला सांगते की अरे विडी झालीस का, कुठे पेढे वाटत बसलीस, तुझ्या भरताला गुलामगिरी करावी लागेल रामाची, काय घेऊन बसलीस तू, वर मागून घे. आणि मग ती शोकभवनामध्ये जाते, तिथे ते रडगाणं गाते. मग ते दशरथ राजे येतात, काय झालं, का रुसली म्हणून विचारतात, आणि काही सांगून टाकते भरताला राजगादी पाहिजे, रामाला 14 वर्ष वनवास पाहिजे. आता हे ज्या वेळेला रामाला कळतं त्यावेळेला म्हणजे जी प्रसन्नता राजा व्हायची म्हणून होती, तीच प्रसन्नता वनवासात जातानाही होती. असं नाही का काय राव, काय माणसं आहे, मग आधीच सांगावं का नाही, मग मला एवढं ते करून ठेवलं, असं अजिबात नाही. रामाने अगोदरच जी प्रसन्नता होती राजाभिषेक करताना, तीच प्रसन्नता म्हणजे जी स्थितप्रज्ञ ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेने जी स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितली ती प्रभू रामचंद्रांमध्ये होती. ते स्थितप्रज्ञ याला म्हणतात की जो सुख येवो दुःख येवो तो दोन्हीमध्ये, लाभ हो हानी हो, दोन्हींमध्येही समसमान असतो. तुल्य निंदा स्तुतीर मग असं जे आहे, म्हणजे दोघांमध्ये जसा समुद्र आहे, समुद्रासारखं. समुद्रात मध्ये बघा ना, आपल्या भक्तियोगामध्ये ज्ञानेश्वरी जो 12वा अध्याय आला त्याच्यामध्ये संतुष्टम सततम योगी, त्याच्या खालच्या ओव्या बघा, त्याच्यामध्ये सागराचं उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. ते म्हणतात की सागर जसा कितीही पाऊस आला तरी त्याला भरती येत नाही, किती नद्या येऊन मिळाल्या, महापुराच्या नद्या येऊन मिळाल्या तरी त्याला भरती नाही, आणि कितीही दुष्काळ पडला तरी तो आटल्याची बातमी कधी येत नाही. म्हणजे त्याचं पात्र हे सदैव अक्षरत्व रूपाने भरलेलं असतं. त्या पद्धतीने जो योगी असतो किंवा जो स्थितप्रज्ञ असतो त्याची वृत्ती अशा पद्धतीची असते. प्रभू रामचंद्रांनी कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. ते वनवासाला जायला निघाले, लक्ष्मणही निघाला, सीताही निघाली. सीतेला तर प्रभू रामचंद्र सांगत होते कशाला येतेस, तर तिथे श्वापदा आहेत, जशी श्वापदा आहेत तशी नर मांस भक्षण करणाऱ्या टोळ्यासुद्धा आहेत, आणि त्यात तुला जर बघितलं तर ते फार भीती आहे, तू येऊ नकोस. पण तरी सीता ऐकत नाही. निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता, असं म्हणून सीता पण निघते, लक्ष्मण सुद्धा निघतो. प्रभू रामचंद्र सांगतात की इथे वडिलांची काळजी घ्या, आईची काळजी घ्या, हे राज्य सांभाळा. लक्ष्मणाला सांगतो तुम्ही कशाला येता, कारण वनवास हा फक्त 14 वर्षासाठी माझ्यासाठी, तुमच्यासाठी थोडाच आहे. पण त्यावेळेला लक्ष्मणाचं वाक्य आहे, म्हणून तर 7-8 हजार वर्ष रामकाळाला झाले असतील, पण तरीसुद्धा तो ग्रंथ आज जगाला दिग्दर्शन का करतोय, ते महाकाव्य आज जगाने स्वीकारावं असंच आहे. कालबाह्य ते कधीही होणार नाही. यावत चंद्र दिवाकरोपर्यंत राहणारं ते रामराज्याची जी संकल्पना आहे किंवा तो जो काळ आहे, ती कुटुंब व्यवस्था बघा किती माणसाला सुंदर रीतीने ती समजावते. की तो लक्ष्मण म्हणतो की ज्याप्रमाणे समुद्रातून मासा, पाण्यातून मासा जर बाजूला केला तर मासा तडफडून मरतो, तसं रामापासून लक्ष्मण बाजूला झाला तर मीही दादा तडफडून मेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मला तुमच्यासोबत यायचं. लक्ष्मण सोबत आला. ज्या वेळेला ते भरताला माहीत झालं, भरत आजळून आला आणि तो परत निघाला, चित्रकूटावर त्यांची भेट होते बघा. भेट झाल्यानंतर सुद्धा भरत परत न्यायला येतोय की परत चला, रामाने सांगितलं परत येणार नाही. मग ते पादुका घेऊन गेला भरत, स्वतः बसायला तयार नाही. म्हणजे राज्याची अभिलाषा नसलेला भरत. आज हे दिसतंय का? आज काय, आज भावांमध्ये एक थोरला भाऊ दिंडीत गेला 8 दिवस, तर इथे भरताना झुडपं ठुले नाही रामाच्या बांधाला, तिडून आले दोघांची गच्चा जरादरी. 14 वर्षात तर केव्हा हे चित्र पालटलं असतं. 14 वर्षांनी सुद्धा तुम्हाला सांगतो, इतिहास असा आहे की रावणाला मारल्यानंतर ज्या वेळेला अयोध्येला परत यायचं होतं त्यावेळेला हनुमंताने अगोदर पाठवलंय रामाने अयोध्येला, की हनुमंताला सांगितलं तर बघून या. भारतामध्ये जर खरोखरच राज्याची अभिलाषा असेल, त्याला जर असं वाटत असेल की रामाने अयोध्येला येऊ नये, नाही आला तर बरं होईल, मला तरी राज्य मिळेल,
अशी 14 वर्षांनी जरी त्याच्या मनामध्ये थोडीशी भावना असेल ना, तर मी काय अयोध्येला परत येत नाही हे तपासण्यासाठी हनुमंताला पाठवलं. बुद्धिमत्तां वरिष्ठ म्हणून जे हनुमंताला म्हटलं जातं, तो बुद्धिवंतांचाही बुद्धिवंत होता म्हणून त्यालाच पाठवलं. मानसशास्त्र फार अचूकपणाने सूक्ष्मपणाने जाणणारा हनुमंत होता. हनुमंत म्हणजे केवळ ते शेपूट वगैरे म्हणजे फक्त वानर कुळातला वगैरे एवढंच गोष्टी आहेत असं नव्हे. तो बुद्धिमत्तां वरिष्ठ होता म्हणून तो जातो बघतो भरताला. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की इथे प्रभू रामचंद्र ज्या वेळेला पंचवटीला आले किंवा आपल्या दंडकारण्यामध्ये आले आणि जमीन हेच त्याचं आथरून होतं आणि आकाश हेच पांघरून होतं. निर्जराचं पाणी पिऊन जो प्रभू रामचंद्र फळे कंदमुळं खाऊन जीवन जगत होता, प्रभू असं पद्धतीचं जीवन जगत असताना भरतानी सुद्धा नंदीग्राम अयोध्येच्या बाहेर, नगराच्या बाहेर, राजवाड्याच्या बाहेर बांधलंय. आणि नंदीग्रामामध्ये तो सुद्धा शिळेवर झोपत होता, शिळा डोक्याला उशी म्हणून घेत होता, गवतावर झोपत होता आणि कंदमुळं 14 वर्ष भरतानी सुद्धा खाल्ले. निर्जराचंच पाणी पिलं. राजवाड्यातल्या पक्वान्नाचा आणि AC रूमचा त्याने त्याग करून टाकलेला. लक्षात ठेवा, अशी भावंड कुठे बघायला मिळतील? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी परत येणं हेच रामराज्य आहे. दुसरं काय परत रावण आलंच पाहिजे असं नव्हे. मी मगाशी सांगून गेलो आपल्याला का रावणासारख्या वृत्तीची लोक आहेच, ते आहेच आहे. रामराज्यातली अजून एक गोष्ट मी शेवटी जाता जाता आपल्याला सांगेल की रामराज्य काय असतं. असं एक सांगितलं जातं की जेवेळेस पुन्हा 14 वर्षांनी राम अयोध्येला येतात, आल्यानंतर जेव्हा ते गादीवर बसतात, पुन्हा त्यांचा राज्याभिषेक होतो, त्यावेळेची एक कथा सांगितली जाते की एकदा एका माणसाने काय केलं, एका दुसऱ्या माणसाला आपलं शेत विकलं. पैशाचा व्यवहार पूर्ण झाला आणि त्याने ती शेती कसायला सुरुवात केली. ज्याने ते विकत घेतलं त्याने ते नांगरताना त्याला सोन्याने काटोकाट भरलेला एक सुवर्णाचा हंडा सापडला. आता तुम्हीच मला सांगा, तो हंडा कोणाच्या मालकीचा? ज्याने जमीन घेतली त्याचा की ज्याची मूळ जमीन होती त्याचा? बरोबर की नाही? त्या जमिनीमध्ये काय होतं, त्याने तो बघा ते प्रामाणिक कसा, त्याने तो हंडा घेतला आणि तो कुठे गेला? त्या माणसाकडे गेला की तुमची जमीन होती, कोणीतरी तुमच्या पूर्वजांनी तुमच्या भल्यासाठी तो ठेवलेला असेल आणि तो हंडा तुम्ही घ्या. त्या माणसाने सांगितलं, अहो ही जमीन मी तुम्हाला दिली, तिचा मोबदला मी घेतलाय, त्या जमिनीत काय पिकेल काय सापडेल ते सगळं आता तुमचं, ती जमीनच तुमची झाली, ते क्षेत्र तुमच्या मालकीचं झालं, आता मला कशाला तो हंडा? बघा किती गोड भांडण. आपल्यासारखा म्हणलास, अहो 2 होते 2, एक काय केला, अजून एक काढला असता आपण त्याच्यात. पण नाही, ते म्हटले, अहो ही गोष्ट स्वामी विवेकानंदांना परदेशात विचारलं होतं. चर्चमध्ये जेव्हा भाषण देताना स्वामी विवेकानंदांनी स्वप्नात हरिश्चंद्राने विश्वामित्रांना जे स्वप्न पडलं, विश्वामित्रांना मी दान दिल्याचं, ते स्वप्न जाग झाल्यानंतर विश्वामित्रांना बोलावून घेतलं. राजा हरिश्चंद्राने दान दिलं की नाही अख्खं राज्य, आणि स्वतः भिक्षुक होऊन बाहेर पडला. असा या हरिश्चंद्राची कथा चर्चमध्ये अमेरिकेत जेव्हा सांगितली गेली विवेकानंदाने, त्यावेळेस एका बाई उठून उभ्या राहिल्या आणि त्या विवेकानंदांना म्हणाल्या की या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत, असं घडणं शक्यच नाही. त्यावेळेस विवेकानंद म्हटले की आमच्या देशामध्ये अशी उदांत भव्य दिव्य विचारांनी रंगलेली लोक होती आणि अशी माणसं आमची शब्दाला जागत होती. जो देश भोगवादामध्ये बुडालेला असतो त्या देशाला सत्यवचन काय असतं ही गोष्ट अजून कल्पनेच्या पलीकडली आहे, क्षितिजाच्या पलीकडली आहे, ही आपल्याला समजणार नाही. म्हणून लक्षात ठेवा. तसं हे रामराज्य बरेच जण म्हणतात हे असंच लिहिलेलं आहे, कोणीतरी लेखकाच्या डोक्यातून आलं आणि ते लिहिलं गेलं, असं नाहीये. हे प्रत्यक्ष घडलंय. अहो ज्या जगामध्ये, ज्या काळामध्ये, ज्या कलियुगामध्ये माणसं पदोपदी स्वार्थच बघतात, स्वार्थानेच गांजलेली आहे. इथून कोणाला म्हटलं चालतो का सिन्नरला तरी माणसं म्हणतात आलो असतो, पण मला काय लाभ, मला काय मिळणार. म्हणजे अगदी एक पाऊल आपण स्वार्थाविना टाकायला तयार नाहीये. कुठल्या तरी अपेक्षा विना कुठलंही कार्य करायला जिथे माणूस तयार नाहीये, तिथे त्या काळामध्ये माणसं अशी वागत होती. या गोष्टीवर आपला विश्वास कसा बसणार? पण होती ती माणसं. ज्याने तो हंडा द्यायला गेलाय तोही हंडा स्वीकार करत नाहीये आणि हाही हंडा ठेवून घ्यायला तयार नाही. मग ती तक्रार गेली प्रभू रामचंद्रांकडे. आणि प्रभू रामचंद्र, आता तो राजाही वेगळा होता. न्याय करायचा म्हणजे असं नाही, आता जर राजा म्हणला नसन लागत तर मग करत जमा, नाही तर मग चिठ्ठ्या टाका, ज्याचा निघल त्याचा निघल बुवा, त्याला देऊन टाकू, असा मोघम न्याय नव्हता रामचंद्रांचा.
त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं ह्या हंड्याचं काय, दोघांनीही अधिकार नाकारला. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली की हा हंडा अयोध्येच्या भर चौकात ठेवा आणि ज्या गोरगरिबाला तो लागेल तो घेऊन जाईल. असं म्हणतात रामकाळ गेला, त्याच्यानंतर लवकुशाचाही काळ गेला, तरी तो हंडा अयोध्येच्या भर चौकात तसाच होता, कोणीही तो घेतलेला नाही. का? त्याचं कारण आहे की कोणालाही त्याची जरुरी पडली नाही. जो तो स्वकष्टाने, परिश्रमाने आणि आपल्या धार्मिक भावना टिकवून हे रामराज्य साकारभूत करत होता. आणि म्हणून आज या प्रवचनाची सांगता करताना महाराज आलेले आहेत. महाराज 2 शब्द आपल्याला दिग्दर्शन करतील. त्यामुळे महाराजांची अमृतवाणी आपण थोडंसं ऐकूया. त्यामुळे मी थोडंसं लवकर आटोपतो आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. आणि रामराज्याची ही कल्पना पसायदानाच्या रूपाने माऊलींनी, संतांनी जे विचारधारा आपल्याला दिली, वारकरी संप्रदायाची ही विचारधारा अंगीकारूया आणि ते विचार कटिबद्ध होऊन आपण आचरणात आणूया. निश्चितपणाने एक ना एक दिवस रामराज्य येईल. त्यासाठी आपण ते पायिकपण स्वीकारूया, ते सेवकपण स्वीकारूया आणि रामराज्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प करूया. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो आणि यानंतर महाराजांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. विठाला 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय.